श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 16वा सप्ततीन वयाचा. समास चौथा आपनिरूपण. श्रीराम आता सकळांचे जन्मस्थान, सकळ जीवांचे जीवन, जयस आपो नारायण, ऐसे बोलिजे श्रीराम. आता सर्व प्राणी मात्रांचे जे जन्मस्थान आहे, सर्व जीवांचे जे जीवन आहे व ज्याला आपो नारायण म्हणतात त्या संबंधी बोलूया. पृथ्वी साधारा वर्णोदक, सप्त सिंधूंचे सिंधोदक, नाना मेघीचे मेघोदक, भूमंडळी चालिले श्रीराम. पृथ्वीला आवरणोदकाचा आधार आहे आणि नाना मेघांनी वृष्टी केलेले मेघोदक म्हणजे पावसाचे पाणी या भूमंडळावरच वाहत आहे. नाना नद्या नाना देशी, वाहात मिळाल्या सागरासी, लहान थोर पुण्यराशी, अगाध महिमे श्रीराम. नाना देशातून नाना नद्या वाहतात आणि शेवटी समुद्रात जाऊन मिळतात. त्यांचा महिमा कमी अधिक असतो, पण काहींचा महिमा मात्र अगाध असतो. नद्या पर्वती होऊन कोसळल्या, नाना साकडी मध्ये रिचवल्या, धबाबा खळाळा चालिल्या, असंभाव्य श्रीराम. पर्वतातून उगम पावून त्या कोसळत असतात, काही कडे कपारीत अडकतात, तर काही धबाधब धबधब्याच्या रूपाने असंभाव्य खळखळाट करीत वाहत असतात. कूपबावी सरोवरे, उदंड तळी थोर थोरे, निर्मळे उचंबळती नीरे, नाना देशी श्रीराम. याशिवाय नाना देशात कूप, वापी, सरोवरे, मोठे मोठे तलाव यातून निर्मल स्वच्छ पाणी उचंबळत असते. गाये मुखे पाट जाती, नाना कालवे वाहाती, नाना झऱ्या झिरपती, झरती नीरे श्रीराम. गायमुखातून, पाटातून, कालव्यातून असे अनेक प्रकारे पाणी वाहत असते. तसेच नाना ठिकाणी झऱ्यातून आणि झरीतून पाणी झिरपत असते. डुरे विहिरे पाझर, पर्वत फुटून वाहे नीर, ऐसे उदकाचे प्रकार, भूमंडळी श्रीराम. डहुरे, विहिरी, पाझर तसेच पर्वतातील भेगातून पाणी वाहत असते. असे या पृथ्वीवर पाण्याचे नाना प्रकार आहेत. जितुके गिरी तितुक्या धारा, कोसळती भयंकरा, पाभळ वाहाळा अपारा, उकळ्या सांडिती श्रीराम. जितके पर्वत आहेत तितक्यावरून पाण्याच्या भयंकर धारा कोसळत असतात. अपार पाभळ म्हणजे झरे, ओहोळ आणि फवारे वाहत असतात. भूमंडळीचे जळ आघावे, किती म्हणून सांगावे, नाना कारंजी आणावे, बांधोनी पाणी श्रीराम. याप्रमाणे सर्व पृथ्वीवरील जलाचे वर्णन कुठवर म्हणून करावे. पाण्याला बांध घालून नाना कारंजातून पाणी सोडतात. डोहो डवंके खबाडी टाकी, नाना गिरी कंदरी अनेकी, नाना जळे नाना लोकी, वेगळाली श्रीराम. डोह, डबकी, लहान आणि मोठी टाकी याप्रमाणे नाना गिरी कंदरातून अनेक प्रकारे अनेक प्रकारचे पाणी आढळून येते. तीर्थे एकाहून एक, महापवित्र पुण्यदायक, अगाध महिमा शास्त्रकारक, बोलून गेले श्रीराम. एकापेक्षा एक अशी महापवित्र आणि पुण्यदायक तीर्थे आहेत. त्यांचा अगाध महिमा शास्त्रकारांनी वर्णन केलेला आहे. नाना तीर्थांची पुण्योदके, नाना स्थळोस्थळी शीतळोदके, तैसीच नाना उष्णोदके, ठाई ठाई श्रीराम. अनेक तीर्थांचे पाणी पुण्यदायक आहे. शिवाय नाना ठिकाणी थंड पाण्याचे तर कित्येक ठिकाणी उष्णोदकाचे झरे आहेत. नाना वल्ली मध्ये जीवन, नाना फळी फुली जीवन, नाना कंदी मुळी जीवन, गुणकारके श्रीराम. नाना प्रकारच्या वेली, फळे, फुले, नाना कंद आणि मुळे यामध्ये पाणीच भरून राहिलेले आहे. काहींचं पाणी अत्यंत गुणकारक असतं. क्षारोदके सिंधोदके विशोदके पीयूषोदके नाना स्थळांतरी उदके
नाना गुणांची श्रीराम. खारे पाणी, समुद्राचे पाणी, विषारी पाणी, अमृतासारखे मधुर पाणी, निरनिराळ्या ठिकाणचे निरनिराळे गुण असणारे पाणी. नाना दंडाचे रस, नाना फळांचे नाना रस, नाना प्रकारीचे गोरस, मदपारा गुळत्र श्रीराम. नाना प्रकारच्या उसाचे रस, नाना प्रकारच्या फळांचे नाना रस, नाना प्रकारचे दूध, मादक रस, याशिवाय पारा, काकवी या प्रकारचे रस असतात. नाना मुक्ता फळांचे पाणी, नाना रत्ने तळपे पाणी, नाना शास्त्रामध्ये पाणी, नाना गुणाचे श्रीराम. नाना प्रकारच्या मोत्यांचे पाणी, नाना रत्नाच्या ठिकाणी तळपणारे पाणी, तसेच नाना शस्त्रांच्या ठिकाणी असणारे नाना गुणांचे पाणी. शुक्लित श्रोणित लाळ मूत्र स्वेद, नाना उदकाचे नाना भेद, विवरून पाहता विशद, होत जाते श्रीराम. वीर्य, रक्त, लाळ, मूत्र, घाम यामध्ये उदकाचे नाना भेद आहेत. त्यांचे विवरण करून पाहिले असता ते भेद स्पष्टपणे कळून येतात. उदकाचे देह केवळ, उदकाचे भूमंडळ, चंद्रमंडळ, सूर्यमंडळ, उदका करिता श्रीराम. सर्व प्राण्यांचे देह उदकाचेच असतात. भूमंडळ हे उदकाचेच आहे आणि उदकाच्या योगेच चंद्रमंडळ आणि सूर्यमंडळ ही झाली आहेत. क्षार सिंधू, क्षीर सिंधू, सुरा सिंधू, आज्य सिंधू, दधी सिंधू, युक्ष रस सिंधू, शुद्ध सिंधू उदकाचा श्रीराम. खारा समुद्र, दुधाचा समुद्र, दारूचा समुद्र, तुपाचा समुद्र, दह्याचा समुद्र, उसाच्या रसाचा समुद्र आणि शुद्ध पाण्याचा समुद्र असे 7 समुद्र आहेत. ऐसे उदक विस्तारले, मुळापासून शेवटा आले, मध्येही ठाई ठाई उमटले, ठाई ठाई गुप्त श्रीराम. याप्रमाणे सर्वत्र त्या पाण्याचाच विस्तार मुळापासून शेवटपर्यंत झालेला आहे. ते मध्येच कुठे कुठे प्रकट दिसून येते, तर कुठे कुठे ते गुप्तही असते. जे जे बीजी मिश्रित झाले, तो तो स्वाद घेऊन उठिले, उसामध्ये गोडी साले, परम सुंदर श्रीराम. ज्या बीजात उदक मिश्रित होते त्या बीजाचा स्वाद घेऊन ते अंकुरते. उसामध्ये ते परमसुंदर अशा गोडीला प्राप्त होते. उदकाचे बांधा हे शरीर, उदकची पाहिजे तदनंतर, उदकची उत्पत्ती विस्तार, किती म्हणून सांगावा श्रीराम. आपले हे शरीर पाण्यामुळेच उत्पन्न होते, पण नंतरही शरीरास पाणी आवश्यक असते. पाण्यापासून कुठल्या गोष्टी उत्पन्न होतात ते विस्तारपूर्वक सांगणे शक्यच नाही. उदक तारक, उदक मारक, उदक नाना सौख्यदायक, पाहता उदकाचा विवेक, अलौकिक आहे श्रीराम. उदक तारकही आहे आणि मारकही आहे. नाना प्रकारे उदक हे सुख देणारे आहे. याप्रमाणे उदकासंबंधी विचार करू लागले की ते अलौकिक आहे असं समजून येतं. भूमंडळी धावे नीर, नाना ध्वनी त्या सुंदर, धबाबा धबाबा थोर, रिचवती धारा श्रीराम. भूमंडलावर जे पाणी धावतं त्याचा नाना प्रकारे सुंदर आवाज ऐकू येतो. कधी कधी पाण्याच्या मोठ्या मोठ्या धारा धबाबा आवाज करीत धबधब्याच्या रूपाने कोसळतात. ठाई ठाई डोहो तुंबती, विशाळ तळी डबाबिती, चबाबिती थबाबिती, कालवे पाट श्रीराम. ठिकठिकाणी पाण्याचे डोह तुडुंब भरलेले असतात, तर काही ठिकाणी विशाल तलाव पाण्याने भरलेले असतात. काही ठिकाणी पाण्याचे कालवे आणि पाट थपथपलेले आढळतात. एकी पालथ्या गंगा वाहती, उदके सन्निधची असती, खळाळा झरे वाहती, भूमीचे पोटी श्रीराम. एखादी नदी जमिनीखालून गुप्त वाहत असते. उदाहरणार्थ त्यांचे पाणी जमिनीच्या खाली पण जवळच असते. काही स्थळी भूगर्भातून खळाळा झरे वाहत असतात. भूमिगर्भी डोहो भरले, कोणी देखिले ना ऐकिले, ठाई ठाई झोविरे झाले,
विदुल्यतांचे श्रीराम. कोणी कधी पाहिलेले नाहीत किंवा ऐकलेलेही नाहीत असे पाण्याचे मोठे डोह भूगर्भात असतात, तर कित्येक ठिकाणी वीज पडून निर्माण झालेले झरे आढळून येतात. पृथ्वी तळी पाणी भरले, पृथ्वीमध्ये पाणी खेळे, पृथ्वीवरी प्रगटले उदंड पाणी श्रीराम. अशा प्रकारे पृथ्वीच्या खाली पाणी भरलेलं आहे. पृथ्वीमध्ये सर्वत्र पाणी खेळत असते आणि पृथ्वी तलावरही उदंड पाणी प्रकटलेले दिसून येते. स्वर्ग मृत्य पाताळी, एक नदी तीन ताळी, मेघोदक अंतराळी, वृष्टी करी श्रीराम. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशा तीनही लोकात एकच नदी गंगा वाहत असते आणि अंतराळातून मेघांच्या द्वारे वृष्टीही होतच असते. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहुनी थोर श्रीराम. पृथ्वीचे मूळच पाण्यात आहे, त्या पाण्याचे मूळ अग्नीत आहे आणि अग्नीचे मूळ वायूत आहे. तोच थोराहून थोर म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. त्याहून थोर परमेश्वर, महद्भूतांचा विचार, त्याहून थोर परात्पर, परब्रह्म जाणावे श्रीराम. त्या वायूहून थोर परमेश्वर आहे. हा परमेश्वर म्हणजे महद्भूत अर्थात अंतरात्मा होय. त्याच्याहून श्रेष्ठ परात्पर ब्रह्म आहे हे जाणून घ्यावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आपनिरूपण नाम समास चौथा समाप्त.